मित्रांनो, वनरक्षक भरतीचा निकाल लागलाय, तुम्हाला माहितीच आहे. तर थंबनेलवर तुम्ही पाहिलंच आहे की आपला रँक कसा काढायचा आणि तोही कॅटेगरीनुसार कसा काढायचा. कॅटेगरीनुसार काढायचा. आता पहा, तुम्हाला एक एक पीडीएफ दाखवतो मी. एक पीडीएफ पाहिजे. पीडीएफ जी आहे ही आपल्याला वनरक्षकची दिलेली आहे, पण यात प्रॉब्लेम काय झालाय की सगळे असा डेटा दिलाय तुम्हाला. मी थोडा झूम करतो. डेटा दिलाय इथे, मेल फिमेल दिलाय. ठीक आहे, मेल आणि ओबीसी दिली आहे आणि पुढे त्यांचे मार्क्स दिले. तर मार्क्स आता हे दिले 120 नुसार एवढे एवढे भेटले, हे प्रॉब्लेम नाही. हे दिले डिसेंडिंग ऑर्डर मध्ये, बरोबर आहे. पण आपल्या समोर किती लोक आहेत हे जर आपल्याला काढायचं असेल तर कसं काढायचं. पण आता समजा मी मेल आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये येतो, पण प्रॉब्लेम काय, मदतच फिमेल आली आहे. तर माझं फिमेल सोबत तर कॉम्पिटिशन नसेल, मधातच एससी आली आहे, ओबीसीच्या नंतर एनटी आलाय. तर हा प्रॉब्लेम आहे. तर याला कसं करायचं, याला सॉर्ट आउट कसं करायचं, तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, चला सुरू करूया. मित्रांनो, एक गुजारिश करेल तुम्हाला, एक विनंती करेल, जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण तेच आमचं मोटिवेशन आहे. आणि व्हिडिओला आवडल्यास लाईक जरूर करा. तर आपण कन्व्हर्जनला सुरू करूया. तर जसं आपल्याकडे आपण आल्यानंतर गुगल क्रोम मित्रांनो तुमच्याकडे आहे. गुगल क्रोम मध्ये आल्यानंतर स्मॉल पीडीएफ नावाची एक वेबसाईट आहे, smallpdf.com. आपल्याला आपली जी पीडीएफ दिली आहे त्याला आधी कन्वर्ट करायचं आहे. तर कन्वर्ट करायसाठी आपण डायरेक्ट करू शकत नाही, कारण खूप मोठी पीडीएफ आहे ती. ठीक आहे, तर खूप मोठी पीडीएफ असल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, स्प्लिट करावं लागेल. ठीक आहे, तर एकदा आपण काय करू, स्प्लिट करून घेऊ त्याला. तर स्प्लिट केल्यानंतर इथे पहा तुम्ही, इथे मी क्लिक करतो. इथून आपली फाईल सिलेक्ट करायची. फाईल अशी छोट्या छोट्या स्प्लिट, म्हणजे मोठी फाईल्स जी राहते आपली, त्याला आपल्याला स्प्लिट करायची. आता ही समजा ही मोठी फाईल आहे, पहा किती मोठी फाईल आहे, 9 MB ची फाईल आहे. तर हिला स्प्लिट करायसाठी आपण तिला सिलेक्ट करू. असं सिलेक्ट केल्यानंतर इथे अपलोड होईल. अपलोड तुमच्या इंटरनेट स्पीडनुसार होईल. अपलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला नंबर ऑफ पेजेसवर फोकस करायचं आहे. नंबर ऑफ पेजेस इथं पण क्लिक केल्यानंतर 100च्या पीडीएफ बनवा तुम्ही, 100 पेजेसच्या. तर इथे प्लस 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 करत जा, म्हणजे 100 मध्ये कन्वर्ट होईल. 100च्या अशा पीडीएफ बनतील. तर इथे असं करत करत गेल्यानंतर मित्रांनो, ही इथे नंबर ऑफ पीडीएफ तुम्हाला दिसतील. तर इथे तुम्ही स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला सगळ्या पीडीएफ कन्वर्ट होऊन डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, आता डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला नेक्स्ट स्टेप आहे ती कन्वर्ट करायची एक्सेल मध्ये. आता एक्सेल मध्ये कन्वर्ट कसं होते, तर हे असा फॉर्मॅट तुम्हाला दिसतं. तर कन्वर्ट कसं होतं मी तेही सांगतो. माझ्याकडे स्प्लिट झालेल्या अशा आहेत फाईल, झिप फाईल मधून डाउनलोड होतील. काही प्रॉब्लेम असल्यास मी आणखी एक व्हिडिओ बनवेल. ते डाउनलोड केलेले झिप फाईल अशी तयार होते. तर त्यात काय होतं, एक झिप फाईल मध्ये एक फोल्डर तयार होते, दाखवतो तुम्हाला. एक फोल्डर तयार होते आणि हा ही इथे ओपन केल्यानंतर एक झिप फाईल, हे झिप फाईल मध्ये आपले फोल्डर्स तयार झालेले आहे. ठीक आहे, तर हे फोल्डर जे तयार झाले यातून आपल्याला एक फाईल आपले सिलेक्ट, मी डेमो म्हणून एक फाईल करून दाखवतो. ठीक आहे, डाउनलोड मध्ये जी झाली होती. तर ठीक आहे, हा तर आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय मित्रांनो, जी आपली डाउनलोडेड फाईल आहे ना, आपण इथून अपलोड करून त्याला एक्सेल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर एक्सेल मध्ये कन्वर्ट करायचं, सेम जसं मी स्प्लिट साठी केलं तसंच तुम्हाला एक्सेलला इथं डाउनलोड करायचं आहे. ती फाईल डाउनलोड होऊन जाईल. इथं डाउनलोड क्लिक केल्यानंतर माझा ऑलरेडी व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी छोटंसंच बनवतोय. डाउनलोड झाल्यानंतर इथे तुमच्या डाउनलोड मध्ये इथे सेव्ह होईल ती फाईल. ठीक आहे, इथे झाली सेव्ह. आता इथे डाउनलोड झाली ती फाईल. ती फाईल डाउनलोड झाल्यानंतर अशी ओपन होऊन जाईल ती फाईल. अशा पद्धतीच तुम्हाला ती फाईल दिसेल. ही ओपन झाली, आपल्याला ही फाईल अशी दिसेल. तर त्याला थोडा झूम करा तुम्ही दिसायसाठी. आता हा जो डेटा आहे मित्रांनो, हा डेटा खूप मोठा डेटा आहे. तर एका एक्सेल मध्ये, तर मी काय करतो, इथे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एल दाबा. म्हणजे काय होतं, इथं पहिल्या रो मध्ये क्लिक करा आणि कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस दाबा. इथे मी क्लिक करतो सुरुवातीला कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एल. तर याने काय होतं मित्रांनो, इथं फिल्टर ओपन होते बा. फिल्टर ओपन झाला. आता आपल्याला कॅटेगरी दाखवायची आहे. तर कुठल्या कॅटेगरी पाहिजे, तर आपल्याला फक्त समजा मी एक्झाम्पल घेतो, मला सिलेक्ट अनऑल करा, त्याला अनटिक करा आणि आपल्याला फक्त ओबीसी वाले पाहिजे. तर ठीक आहे, ओबीसी केलं तर आपल्याला ओबीसी वाले सगळे वर आले. दिसले ओबीसी वाले, वा बेटे वा, मौज कर दी. पा आले ओबीसी वाले सगळे वर आले. आता आपल्याला ओबीसी मध्ये पण काय पाहिजे मित्रांनो, इथे दुसऱ्या याच्यावर जाऊ. तर शॉर्ट मध्ये पहा, आपल्याला मेल पाहिजे, समजा मेल. तर मेल वाले दाखवायचं, तर आपण काय करू, फिमेलला अनटिक करून टाकू आणि ओके करू. तर पहा तुमचा डेटा सगळा कसा झालाय मित्रांनो, एकदम स्टार्टिंगला आला आहे. आता तुम्ही आपला रँकिंग लावू शकता की ओबीसी मध्ये तुम्ही कुठे बसता. तर आपण तुम्ही पाहू शकता. अशाच बाकीच्या पीडीएफला करा, पण मर्ज करू नाही करू शकता की तुमचा. आणि तुम्हाला जर सर्च करायचं असेल की माझं नाव कुठे आहे, तर काय करा, कंट्रोल एफ दाबा. कंट्रोल एफ दाबल्यानंतर तुमचं नाव सर्च करा. समजा मी एक इथे दाबतो, कोणाचं नाव घेऊ आपण,
सागर घेऊ, सागर किनारे, है ना, सागर घेतला तर सागरला मी सर्च करतो, तर फाइंड करतो, फाइंड ऑल. तर बघा सगळे जेवढे सागर नावाचे जे आहेत ना ते सगळे इथं तुम्हाला दिसतील, है ना. सागर तुमचं पूर्ण नाव टाकूनही तुम्ही सर्च करू शकता. तर अशा पद्धतीने आपला आपण रँक डायरेक्ट करू शकतो. फक्त तुमचं एकच काम आहे मित्रांनो, आपल्या PDF ला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे आणि कंट्रोल शिफ्ट L दाबून आपण फिल्टर ऑन करायचं आहे. तर तुम्हाला जसं पाहिजे तसे तुमचा रँक मिळू शकतो. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी जे पाहतोय 80% 90% लोक चॅनल सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ पाहता. मित्रांनो तुम्ही आयुष्यात काही ना काही जर करत असाल तर काही ना काही तुम्हाला मिळावं म्हणून त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. तसंच आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून आम्ही वेळातला वेळ काढून असे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो. तुमच्या लाईफचे प्रॉब्लेम्स मिनिमाइज करायचा प्रयत्न करतो. आणि काही कोर्सेस बद्दल जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला तिथे स्क्रोल होत आहे, नंबर दिसतच आहे. ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस आपले चालू आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. बाय बाय.